हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मास आणि वेट या इंजिनिअरिंग मेकॅनिक्समधल्या दोन बेसिक कन्सेप्ट्स आहेत, तर त्याच्याविषयी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मास आणि वेट, मास आणि बॉडीचं वेट या दोन्ही बॉडीच्याच प्रॉपर्टीज आहेत. बॉडीचं मास आपण म्हणतो आणि बॉडीचं वेट असं आपण म्हणतो. तर बॉडीचं मास म्हणजे काय आणि बॉडीचं वेट म्हणजे काय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर आता बॉडीचं मास म्हणजे काय, तर द क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन इन अ बॉडी. द क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन इन अ बॉडी इज कॉल्ड ॲज अ मास. द क्वांटिटी ऑफ मॅटर contained in a body is nothing but mass. म्हणजे एखादी बॉडी आहे सपोज, तर याच्यामध्ये कंटेंट ऑफ मॅटर, हा जो कंटेंट ऑफ मॅटर आहे, किती कंटेंट आहे त्या बॉडीमध्ये हे दाखवण्यासाठी कोणती कन्सेप्ट आहे, मास. ही फिजिकल क्वांटिटी आहे. ओके, आणि ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे ती दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवर डिपेंड नाही. इट डज नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. ती स्वतंत्र क्वांटिटी आहे, त्यामुळे ती फंडामेंटल क्वांटिटी आहे. आता वेट म्हणजे काय ते बघूया. वेट म्हणजे काय, बॉडीचं वेट. तर वेट ही काय फंडामेंटल क्वांटिटी नाही. वेट म्हणजे काय, तर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन with which a body is attracted towards the earth center. म्हणजे अर्थ सेंटरकडं प्रत्येक बॉडी या अर्थवरची, अर्थ किंवा अर्थच्या वरची सुद्धा अर्थ सेंटरकडं प्रत्येक बॉडी अट्रॅक्ट करते. म्हणजे आपण जर दगड वर फेकला तर तो कुठं पडतोय, खाली पडतोय. म्हणजे तो ग्रॅव्हिटेशनल जे सेंटर आहे, अर्थचं ग्रॅव्हिटी सेंटर आहे, त्या सेंटरच्या दिशेनं प्रत्येक वस्तू अट्रॅक्ट होत असते, प्रत्येक बॉडी अट्रॅक्ट होत असते. त्या फोर्सला, फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच वेट असं म्हणायचं. म्हणजे वेट इज नथिंग बट फोर्स. सो वेट म्हणजे काय, इकडं लिहितो मी. वेट म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, द फोर्स विथ विच ए बॉडी इज अट्रॅक्टेड towards earth center. Body is attracted towards earth center, त्याला म्हणायचं वेट. म्हणजे वेट काय, थोडक्यात फोर्स आहे. म्हणजे अशी जर बॉडी असेल, यातला काही मॅटर आहे, यातला जो मॅटर आहे त्याला म्हणायचं मास. यातला मॅटर आहे त्याला मास म्हणायचं. आणि ही बॉडी अर्थ सेंटरच्या दिशेनं अट्रॅक्ट होत असते, त्याला डब्ल्यू वेट म्हणायचं. या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला वेट म्हणायचं. आणि या फोर्स ऑफ अट्रॅक्शनची डायरेक्शन कुठं आहे, टुवर्ड्स अर्थ सेंटर. कोणत्याही बॉडीचं वेट दाखवताना कसं दाखवायचं, टुवर्ड्स अर्थ सेंटर. तसं मास ही फक्त क्वांटिटी आहे. मासला फक्त मॅग्निट्यूड आहे, त्याला डायरेक्शन वगैरे दाखवण्याची काही गरज पडत नाही. तसं वेट डॉट डॉट एवढं वेट आहे आणि ते या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होते. असं दोन्ही गोष्टी वेट डिस्क्राईब करण्यासाठी लागतात. तर मास डिस्क्राईब करायला फक्त मॅग्निट्यूड पुरेसे आहे. देअरफॉर दिस क्वांटिटी इज कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. मास इज अ स्केलर क्वांटिटी बिकॉज इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. Weight is a vector quantity because it has weight as well as direction. Magnitude as well as direction. Therefore, this quantity is a vector quantity because it has magnitude and direction. आता आपण डायग्राम मध्ये दाखवलेच. मास आपण कशाने डिनोट करतो, यम न डिनोट करतो, यम, स्मॉल यम. आणि वेट आपण कॅपिटल डब्ल्यू न डिनोट करतो. आता मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे.
तशी वेट ही काय आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे, बिकॉज इट डिपेंड्स ऑन more than two or more than two quantities. Therefore this is called as derived quantity. Derived quantity, how it is we will see later. This is a fundamental quantity, this is a derived quantity because it depends on two or more than two physical quantities. आता मास m या लेटरनं दाखवतात, w वेट हे w या लेटरनं दाखवतात. मास कशावर डिपेंड नाही, त्याच्यामुळे त्याचं काही फॉर्म्युला वगैरे काही नाही, डायरेक्ट आपण मास मेजर करायचं आहे आणि मासचं युनिट काय आहे, किलोग्रॅम. किलोग्राम हे मासचं SI युनिट आहे, किलोग्रॅम. किलोग्रॅम म्हणजे काय, आता 1 किलोग्रॅम म्हणजे काय, तर पॅरिसमध्ये प्लॅटिनियमचा एक पार्ट आहे, प्लॅटिनियमची एक बॉडी आहे पॅरिसमध्ये, त्यांच्या सायन्स लॅबोरेटरीमध्ये ठेवलेली आहे. त्याचं मास, त्या प्लॅटिनम बॉडीचं मास 1 kg असं कन्सिडर केलं जातं आणि त्याच्याशी आपली सगळी जी बाकीची मापं आहेत ती कॅलिब्रेट केली जातात. मग त्याला 1 kg असं म्हणायचं. ते 1 kg म्हणजे काय, त्या प्लॅटिनम बॉडीचं मास पॅरिसमध्ये ठेवलेलं. सो किलोग्रॅम हे मासचं युनिट आहे. तसंच वेटचं युनिट काय ते बघा. पहिल्यांदा वेटचा फॉर्म्युला W इज इक्वल टू, बिकॉज इट इज अ डिराइव्ड क्वांटिटी, फोर्स. वेट म्हणजे काय, फोर्स. आता फोर्स काय असतं, मास इंटू ॲक्सेलरेशन. आता या बॉडीचं मास आहे m आणि ॲक्सेलरेशन काय असणार आहे, ही बॉडी अर्थ सेंटरकडं अट्रॅक्ट होणार आहे. ती कोणत्या ॲक्सेलरेशन अट्रॅक्ट होणार आहे, तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन g. देअरफॉर W इज इक्वल टू m इंटू g, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. आता सपोज बॉडीचं मास 100 आहे आणि g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, ते चेंज होत राहतं, मास चेंज होत नाही, बिकॉज इट इज अ फंडामेंटल क्वांटिटी, इट डज नॉट चेंज. ती कशावर डिपेंड नाही, त्यामुळे कुठेही जावा मास डज नॉट चेंज. मास कुठेही चेंज होत नाही, म्हणजे मास ही कॉन्स्टंट फिजिकल क्वांटिटी आहे. It does not change with position or location. Does not change with position or location. तसं आता बघा, W is equal to आहे mass into gravitational acceleration. It depends on two physical quantities. Therefore it is called as derived quantity. आता यातलं मास आहे ते कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट राहणार आहे. कोणतीही बॉडी, सपोज 100 kg मास आहे, एखाद्या बॉडीचं 100 kg मास आहे, ती बॉडी सी लेवलला ठेवली तर 100 kgच असणार आहे. ती एखाद्या पर्वतावर नेऊन ठेवली तरी 100 kg असणार आहे. ती चंद्रावर जरी नेऊन ठेवली तरी 100 kg असणार आहे. ती दुसऱ्या कुठल्या जरी ग्रहावर नेऊन ठेवली तरी त्या बॉडीचं मास किती असणार आहे, 100 kgच असणार आहे. पण हीच 100 kg बॉडी सी लेवलला ठेवली तर तिचं वेट काय असणार, 100 इंटू सी लेवलला जी किती असतं, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन 9.81 असं आपण अप्रॉक्सिमेटली मानतो. सो मास 100 kg इंटू 9.81 म्हणजे किती होणार, 981 न्यूटन. 981 न्यूटन एवढं वेट सी लेवलला असणार आहे. तेच पर्वतावर गेला तुम्ही तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन थोडं कमी होतं, मग तिथं वेट चेंज होणार आहे. ते चंद्रावर गेला तिथं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन 2 पॉईंट समथिंग आहे, म्हणजे तिथं वेट खूपच चेंज होणार आहे, म्हणजे खूप कमी होणार आहे. असं पोझिशननुसार त्या बॉडीचं वेट चेंज होत राहणार आहे. मास जरी तेच राहत असलं तरी वेट पोझिशननुसार प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं दाखवलं जाणार. सो W इज इक्वल टू m इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, जे चेंज होतं त्यामुळं वेटसुद्धा काय होतं, प्रत्येक बॉडीचं चेंज विथ पोझिशन, म्हणजे ते कॉन्स्टंट राहत नाही. अशा पद्धतीनं मास आणि वेट याच्यामध्ये डिफरन्स आहे. आता मास आहे, एखाद्या बॉडीचं मास जास्त असेल, सपोज एक 5 किलोची पिशवी आहे, 5 किलोची पिशवी, ती तुम्हाला उचलायला सांगितली, ती तुम्ही सहज उचलू शकता, बरोबर. सपोज एखादा दगड आहे
5 किलोचा दगड आहे, तो तुम्ही लगेच उचला म्हणले की लगेच उचलू शकता. आता हा 5 किलोचा दगड उचलण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, हाताचा फोर्स अप्लाय करायला लागणार, म्हणजे समथिंग तुम्हाला अप्लाय करायला लागणार आहे, त्यावेळेस तुम्ही हा दगड उचलू शकता. म्हणजे हा सध्या रेस्टमध्ये आहे, तो रेस्टमध्ये असलेला दगड त्याची जर स्टेट चेंज करायची असेल, रेस्टमधून तुम्हाला मोशनमध्ये घ्यायचा असेल तर तुम्हाला काहीतरी अप्लाय करायला लागणार आहे, त्याला फोर्स असं म्हणायचं. फोर्सची डेफिनेशन आपण नंतर एखाद्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, पुढच्या लेक्चरमध्ये. स्टेट चेंज करायची असेल या बॉडीची तर फोर्स अप्लाय करावा लागेल. मग 5 kg जर दगड असेल तर त्याची स्टेट चेंज करायला तुम्ही सहज करू शकता. तोच जर 100 किलोचा दगड जर इथं ठेवला, 100 kg चा दगड ठेवला तर हा दगड तुम्ही सहज उचलू शकता का? किंवा 200 किलोचा दगड ठेवला, तुमचं वजन 60 किलो आहे, 60 kg, आणि 200 kg चा दगड ठेवला, तो तुम्हाला उचलायला सांगितला, तर याची स्टेट सहज चेंज होऊ शकत नाही. म्हणजे सहज तुम्ही तो दगड रेस्टमधून मोशनमध्ये आणू शकत नाही. म्हणजे मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इनर्शिया. आणि इनर्शिया म्हणजे काय, तर स्टेट रेजिस्टंट टू चेंज इन स्टेट. म्हणजे स्टेट चेंज करण्यासाठी जो रेजिस्टंट बॉडीकडून लागतो त्याला इनर्शिया असं म्हणायचं. म्हणजे मास जेवढं जास्त तेवढा स्टेट चेंजसाठी लागणारा रेजिस्टंट जास्त. 200 kg मास सहज उचलू शकत नाही, म्हणजे इनर्शिया या बॉडीचा जास्त आहे, म्हणजे रेजिस्टन्स जास्त आहे. मास जास्त, रेजिस्टन्स जास्त, म्हणजेच इनर्शिया जास्त. सो मास इज अ measure of inertia. Mass is nothing but measure of inertia and it is independent of gravity. हा जसं वेट जसं ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनवर, तसं मास कशावरही डिपेंड नाही, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन वगैरे त्याच्यावर डिपेंड नाही. हे लोकेशनवर डिपेंड आहे, पोझिशनवर डिपेंड आहे, हे पोझिशनवर सुद्धा डिपेंड नाही, कारण ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, म्हणजे ती कशावरही डिपेंड नाही, ती फक्त क्वांटिटी ऑफ मॅटर एवढंच दाखवते, दुसऱ्या कशावरही ती डिपेंड नाही. सो आपण जर बघितलं तर आपली जी गॅलेक्सी आहे, आपण ज्या गॅलेक्सीमध्ये आहे त्या गॅलेक्सीचं मास अप्रॉक्सिमेटली 2.2 × 10⁻41 kg एवढं आहे. त्याचं वेट काढायला गेलं तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशननं त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. त्यानंतर आपला जो सन आहे त्याचं अप्रॉक्सिमेटली मास आहे 2 × 10⁻30 kg एवढं मास आहे. आपली अर्थ आहे त्याचं मास आहे 6 × 10⁻24 kg एवढं अर्थचं मास आहे. आपला जो मून दिसतोय आपल्याला त्याचं मास 7.4 × 10⁻22 kg एवढं आहे. त्यानंतर प्रत्येक ॲटम आपण सगळ्यात मॅटरचा किंवा बॉडीचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट, त्याला आपण ॲटम असं म्हणतो, त्या ॲटमचे सुद्धा काही भाग आपण करतो. तर त्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन याच्यापासून एक ॲटम बनतो आणि त्या ॲटमपासून पार्टिकल बनतो आणि पार्टिकलपासून बॉडी बनते. तर त्या प्रोटॉनचं किंवा प्रोटॉनचं जे मास आहे ते 1.7 × 10⁻27 kg एवढं स्मॉल मास प्रोटॉनचं आहे. आणि इलेक्ट्रॉनचं मास 9.1 × 10⁻31 kg एवढं स्मॉल मास इलेक्ट्रॉनचं आहे. ओके, तर अशा पद्धतीनं मास आणि वेट याच्यामधलं डिफरन्स आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिला. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटूया पुढची इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची कन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत थँक्यू.